नमस्कार, राम राम मंडळी. आज मी आलेलो आहे गंगाखेड या ठिकाणी आणि तुम्ही बघतायत संत जनाबाईचं हे मंदिर आहे. दर्शन घेऊ आणि मग आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करू या. तर मंडळी, आत्ता मी आलेलो आहे संत जनाबाईच्या मंदिरामध्ये, दर्शन घेतलेलं आहे आणि गंगाखेडमध्ये आज आपण भेटणार आहोत ज्येष्ठ लोककलावंत गोदावरीताई मुंडे यांना. खूप लाडक्या, खूप आवडत्या, लोकप्रिय ताई म्हणजे गोदावरीताई आजच्या आपल्या सेलिब्रिटी आहेत. त्यांच्या घरी आपण जाणार आहोत, गप्पा मारणार आहोत आणि अभंग गवळण आज ऐकणार आहोत आणि आपले कान आज तृप्त होणार आहेत. तुम्हाला उत्सुकता असेलच, मला सुद्धा आहे, पण त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे, संदीप शामराव पाठक हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि एपिसोड कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायचं आहे, शेअर करायचं आहे आणि बेल आयकनचं बटन असं टुंकून दाबायचं आहे, म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचतील. बघत राहा माझे सेलिब्रिटी गोदावरीताई मुंडे. ज्येष्ठ श्रेष्ठ कलावंत गोदावरीताई मुंडे, तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे ताई. धन्यवाद. रामकृष्ण हरी. गोदावरीताई सगळ्या महाराष्ट्राला परिचित आहेतच त्यांच्या गोड सुमधुर आवाजातून. अभंग असेल, गवळण असेल, पण गोदावरीताईंचा एकही इंटरव्ह्यू यूट्यूबला नाही आहे, म्हणून आम्ही ठरवलं की इंटरव्ह्यू घ्यायचा, जेणेकरून गोदावरीताईचा जो संघर्ष आहे तो आपल्यासमोर येईल. गोदावरीताई, तुम्हाला कसं वाटतंय, आज मी एक छोटा कलाकार तुम्हाला भेटायला आलेलो आणि इंटरव्ह्यू घेणार आहे तुमचा? मला खूप आनंद वाटतो. त्याच्या आधी कुणी इंटरव्ह्यू घेतलेलाच नाही. खूप दिवसापासून जी इच्छा होती आज ती पूर्ण झालेली आहे. आता गोदावरीताईंचा हा प्रवास आज आपण उलगडणार आहोत. आपण जाऊया, थोडं तुम्हाला मागं घेऊन जातो बालपणामध्ये, कारण इकडे मी बघितल्यानंतर तुमच्या वडिलांचा फोटो आहे, त्यांच्या बाजूला तुमच्या आईचा फोटो आहे, तर बालपणापासूनच सुरुवात होतो. तर बालपण कुठं गेलं, कसं गेलं, आई वडील? बालपण माझी जन्मभूमी तिथून 20 किलोमीटर आहे, बडवणी गाव म्हणून. बडवणी. हो, तर तिथं एक 17-18 वर्षापर्यंत आम्ही होतो तिथं सर्व. आणि माझे वडील वारकरी संप्रदायाचेच असल्यामुळं रोज भजनाला जायचे आणि त्यांचं ऐकून, आणि आमच्या इकडे जास्तच वारकरी संप्रदायाचं जे महत्व आहे ना ते जास्तच आहे आमच्या खेड्यापाड्यामध्ये. आणि त्याची ते वडिलाचं ऐकून मला ती आवड निर्माण झाली. आणि गायी राखायला रोज जात असताना, वरी राखीत असताना वडिलाचं ऐकून आणि इतर भजनाचं ऐकून सुद्धा मी ते गायीच्या मागच म्हणत राहायचं. वा 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 वा. ते मग वडिलांनी माझं ऐकून वडील म्हणायचे, पोरींनो या तुम्ही भजनात. माझी एक माझ्यापेक्षा मोठी बहीण आहे. बर बर. ते आम्ही दोघीनं पण भजन संगच म्हणायचो. आणि गाईच्या ते चरायला आपण घेऊन जातो डोंगरावर, तेव्हा आपलं मग तेव्हा काय भजन गवळण सगळं राहायचं ऐकून. वडील सुद्धा गायचे? हा, वडील गात होते. आणि वडील वाजवायचे सुद्धा? पप्पा मृदंग वाजवायचे. मग ते सुद्धा वारकरी संप्रदायाच त्यांच्यावर पूर्ण? वारकरी संप्रदायाचे ते असल्यामुळेच आम्ही घडलो एवढे. हा ना, वडिलांमुळेच. मग ती कुणाला साथ द्यायची, म्हणजे भजनांमध्ये वगैरे वाजवायचे? भजनामध्ये आमच्याकडं भजनी मंडळ भरपूर आहे ना आमच्या गावी, ते त्यांच्या सोबत असायचे. पण आम्ही त्यांचं ऐकून आम्ही शेतामध्ये डोंगरावर म्हणत राहायचं. पण ते वडिलांना ऐकल्यामुळं मग आम्हाला भजनामध्ये बोलवायला सुरुवात केली. अच्छा. आणि मग म्हणजे स्वर असा म्हणजे ऐकला की ते डोक्यातच बसल्यामुळं काही स्वर असं हार्मोनियमची गरज नाही की हा स्वर असा आहे, हा स्वर असा आहे, नाही, काहीच नाही. विण्यावरच फक्त भजन असायचं. हार्मोनियम नसायची ना पहिली. हार्मोनियम नव्हतं, हा विणेवर असायचं. बरोबर. ते अगदी स्वरातच सुरुवात केली की स्वरातच झाली. सूर चुकला नाही चुकला सुरुवातीचाच. वडील कधी रागवले का सूर चुकला तर? नाही चुकलाच नाही, रागवण्याचे प्रश्नच नाही. आणि आईचा सुद्धा फोटो आहे. आई मला असं वाटतं आता मागच्या वर्षी वर्ष श्राद्ध झाला, आता दुसरं पुण्यतिथी येते. आता किती वर्ष? 2 वर्ष होत्या. आई किती वर्षाच्या होत्या? आईला तरी 80 वर्ष झालं. बर. 80 वर्ष. मग आई सुद्धा गाणं आई सुद्धा गवळणी खूप चांगल्या पद्धतीने म्हणायची आमची आई. वडील पण. वा वा. म्हणजे घरातूनच आलेला असल्यामुळे, आई वडिलांकडून असल्यामुळं सूर चुकायचा प्रश्नच नाही. आईचा तर खूप आवाज चांगला होता आमच्या. हो ना. आई सुद्धा भजनी मंडळ भजनांमध्ये इथं आता आम्ही रोज हरिपाठ घेतो ना. हरिपाठ. इथं रोज आम्हाला आमची आई
अभंग तीच सांगायची म्हणायला. हो. अलंकापुरीस पांडुरंग गेले, विटेवरी उभा हरी, म्हणजे तिने काढून द्यायचे ना, आम्ही म्हणायचे अभंग बाप. असं. ते तुम्ही सांगत असताना थोडस असं गैवरून गेलात, हा, कारण होतं. आई ते म्हणतात, फोमूंची कविता आहे, आई हे एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. ओके हो. तर ती त्याची जागा, त्या व्यक्तीची जागा कोणीच घेऊ शकत नाही. नाही. आई ही अशी आहे की त्या व्यक्तीची जागा कोणी घेऊ शकत नाही. परंतु आई वडिलांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी एवढे आहेत, मला असं वाटतं बरोबर. त्याच्यामुळेच एवढी भरभराट. आता समजा मला लोक म्हणतात, "आ, तुम्ही पिक्चर मध्ये काम करता, नाटकात काम करता, सिनेमात हे ते", पण मी म्हणतो की बाबा काहीतरी आई वडिलांनी पुण्य केलं असणार आहे आणि त्यांचे संस्कार आहेत, म्हणून आपण अशा या क्षेत्रात आहोत. आई वडीलच देव असतील आपल्या घरातले. आणि तुमचं घर, म्हणजे मी असं ठरवलं होतं की दुसऱ्या मंदिरात आपण शूटिंग करू. घरी आल्या आल्या, म्हणजे ताईंच्या घरी आल्या आल्या एक इतकं सुंदर मंदिर आहे. घरामध्ये आपल्या देवघर असतं, ओके हो. पण इथे घरामध्ये मंदिर आहे. तर हे खूप छान आहे. कृष्णाची मूर्ती इतकी सुंदर आहे. इथे त्याला पाळण्यामध्ये बसवलेलं आहे छान अगदी हो. कृष्णाला. तर हे हे किती वर्षापासून आहे हे मंदिर? हे मंदिर आधी छोटं होतं ते मंदिर, हा. नंतर हे 2009 मध्ये ह्याची स्थापना केली, प्राणप्रतिष्ठा केली. बर बर. 2009 मध्ये केलेलं आहे सगळं. तेव्हापासून मग इथं हरिपाठ नित्यनेमाने इथेच होतात सगळं? इथंच होतं. वा वा. म्हणजे आणि दरवर्षी याचा कार्यक्रम देवाचा करतो, 1 दिवसाचा प्राणप्रतिष्ठेचा. अच्छा. हो. कीर्तन भजन घरामध्ये भक्तिमय वातावरण. सगळं भक्ती. आणि तुम्हाला बहिणी किती? बहिणी आम्ही 6 जणी आहोत बर. आणि भाऊ एक. एक भाऊ. बर. मग बहिणींना सुद्धा सगळ्या, म्हणजे त्यांचे सुद्धा आवाज मस्त. हा? एकदम मस्त. 4-5 जणीचे आमचे आवाज चांगले आहेत. अरे बापरे. फक्त मोठी, सर्वात मोठी आहे ना तिचाच, म्हणजे तिला काही एवढं भेटलं नाही संगत करायला. आता 5 जणीचे आवाज एकदम सारखेच आहेत आमचे. आता मग? 3 जणी आम्ही इथं आहोत ना, हा, सारखे जाऊ. तिघीचे पण आवाज सारखेच. आणि आता आमच्या प्रेक्षकांना ना नंतर पखवाज येणार आहे, तबला येणार आहे, हार्मोनियम येणार आहे, टाळ येणार आहे, तुमच्या 2 बहिणी येणार आहेत. पण हो. त्याच्या आधी हा. आम्हाला तुमचा आवाज असं ते निक्क म्हणतो ना आपण, असं काहीच नाही, तर एक छोटी झलक आमच्यासाठी. बरं. पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे हो, आल्या गेल्या झडपी वाटे हो, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, बहुखेचारीचे राण, बहुखेचारीचे राण, जाता वेडे होय मन, जाता वेडे होय मन, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे. वा 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 वा, क्या बात है. वा 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 वा. आता पंढरीला निघावं असं वाटायला गाड्या. वातावरण निर्मिती होती हो ताई. आणि आज एवढं मोठं नाव आहे गोदावरीताई तुमचं, पण त्याची एक काहीतरी प्रवास असेल की बाबा बालपण झालं, थोड्या मोठ्या झालात आणि मग लोकांसमोर गवळणी, अभंग म्हणायला लागलात आणि ती क्रेज हळूहळू लोकांमध्ये वाढत गेली की ताईंना बोलवा, ताईंना बोलवा. हे कधी सुरू झालं, म्हणजे साधारण? हे म्हणजे वडिलांसोबतच जायचं भजनाला, आणि इथं बडवणी सोडून इथं आलो ना त्यावेळेला मग इथं झोल्यात पण आमच्या जोळामध्ये भजनाला जायचं. पण इथून मग काही गाववाल्याला, बाजूच्या गाववाल्याला माहिती झाल्यामुळे ते ना बोलवायचं भजनाला. मग तिथून होत प्रगती थोडी थोडी होत गेली. मग आम्ही इथं परभणीपाशी एक ब्राह्मण गाव आहे तिथं गेलो भजनासाठी. तर तिथं रमेश महाराज शेनगावकर आले. शेनगावकर ते आमच्या कॅसेट मध्ये आहेत. मग ते ना बोलवायला सुरुवात केली मला. काशीराम बुवा इडुळीकर माहिती आहेत ना तुम्हाला? ते पहिले सोबतच असायचे, दिगंबर बुवा कुठे. मग ते ना भजनाला बोलवायला सुरुवात केली. तिथून मग
त्यांचं मार्गदर्शन मला लाभलं त्या बरं, रमेश बरं. महाराज. तिकडनं तेव्हा आधीच्या काळात, आता ते काय, आता सगळं युट्यूब हे ते आलंय, तेव्हा ते त्या कॅसेट होत्या, हो त्या तुमच्या म्हणजे खूप गाजले. खूपच गाजले. कॅसेटचा खप सुद्धा खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाला. कंपनीवाला आमचा फाउंटन म्युझिक कंपनीवाले आमच्या कॅसेट मुळे प्रसिद्ध झाले. फाउंटन म्युझिक कंपनी. हा ना. आणि मालक पण खूप चांगले आहेत, कांतीबाई ओसवाल. खूपच चांगले आहेत. अच्छा. चांगले. पण असंही झालं असेल ना ताई की बाबा तुमची गाणी, तुमचे अभंग, तुमची गवळणी, हे सगळं इतकं प्रसिद्ध होत गेलं, लोकप्रिय होत गेलं, प्रसिद्धपेक्षा लोक पुन्हा 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 ते ऐकायला लागले, लोक गुणगुणू लागले. मग महिला असतील, पुरुष असतील, लहान लेकरं असतील, सगळे म्हातारे कोथारे असतील, आजी असतील. तर त्याच्यामुळे एक कुठंतरी एक म्हणजे काय म्हणूया त्याला, सांप्रदायिक वातावरण, एक देवाविषयीचं, वारकरी संप्रदायाविषयीचं, वारीविषयीचं, विठ्ठलाविषयी, कृष्णाविषयी लोकांचं प्रेम आहेच आहे. पण परत एकदा काहीतरी अजून ज्या महिला अशा दूर होत्या ह्या सगळ्यापासून, त्या परत जोडल्या गेल्या असं तुम्हाला वाटतं की? भरपूर जोडले गेले, भरपूर. हा ना. पहिलं महिलांना तर वावच नव्हता ह्याच्यामध्ये. माझे भरपूर महाराजांना अपमान केले, माझ्या वडिलाचे देखता पण केले. वडिलाच्या सोबत कीर्तनाला उभी राहायचे ना, मी लहान असायची, तर ह्या महिलांना उभं कोण केलंय म्हणायचे ते महाराज. आता ते नाव नाही सांगता येत, राहिलेले पण नाही तर ते महाराज काही. त्याच्यामुळे नाव सांगायचं काही काम बी नाही. नको आपल्याला. वडील म्हणायचे बस खाली, पण आता अपमान तर केलाय, मग बसायचे कशाला खाली, तसंच उभं राहायचं. पण त्यांना जाऊन काही असं एक शब्द सुद्धा बोलायचा नाही, तुम्ही अपमान केला महाराज का काय. आपला मार्ग चालू ठेवला तिथे. पण हे कशामुळे? महिला असल्यामुळे, स्त्री असल्यामुळे. स्त्रीनी कीर्तन नाही तेव्हा होतं का? उभंच राहायचं नाही स्त्रीने. अरे बा. उभंच राहायचं नाही. त्याच्यामध्ये संप्रदायात महिला कुठं असतात का भजनामध्ये, कीर्तनात? कुठंतरी जागरामध्ये एक साजिक आहे म्हणायची बसून भजनात, पण कीर्तनात उभं राहून चाल म्हणायची ना पहिली. त्याच्यामुळे ते बरं वाटत नव्हतं त्यांना. आता तर कॅसेटमुळे भरपूर महिलांना वाव झाला, आणि कोणी म्हणू शकत नाही महिला कशा काय संप्रदायात आल्या. पहिलं तर नारीलाच प्राधान्य आहे. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी. संघर्ष केला, उभ्या राहिलात, कीर्तनासाठी उभ्या राहिलात. फक्त कीर्तनासाठी उभ्या राहिला नाही, तर पुढे येणारी जी पिढी आहे, ज्या मुली आहेत, ज्या महिला आहेत, त्यांच्यासाठी उभ्या राहिलात असं मला वाटतं. कारण तुमच्यामुळे अनेक मुली धाडसानं पुढे आल्या. हजारो मुली झाल्या आणि त्या कीर्तन करू लागले. आता किती मुलं, आता किती महिला आणि मुली कीर्तन करतायत. भरपूर कंटिन्युअस असं होत गेलं तुम्हाला की बाबा हे म्हणजे नंतर परत अपमान झाले किंवा असं तसं? काहीच त्याला म्हणजे अपमान झाला, ते अपमान मान सारखाच धरला असं केलं. एकनाथ महाराजांसारखं कुणी काही केलं तरी 100 वेळा आंघोळ करायचीच बस. एकनाथ महाराज आपला मराठवाडा त्यांचं कोणी नाव ठेवतं ह्याच्याकडे लक्षच केलं नाही काही. तुका म्हणे हास्य जन नाही कानत या ठाई. गोदावरी ताईंना खूप ऑफर आमच्या फिल्म इंडस्ट्रीने दिलेले आहेत की ताई तुम्ही या आणि पिक्चरसाठी एक गाणं म्हणा.
ताई न ग म्हणले. त्या म्हणल्या मी गाणार नाही. ताई आम्ही पिक्चर मध्ये काम करतो, आमच्यावर कमून रुसलात तुम्ही. पिक्चर मधलं गाणं कमून नाही गाणार. पिक्चर मधलं गाणं का तर मला वारकरी संप्रदायाचं बंधन आहे. पथ्ये नाम विठोबाचे अनेक वाचे नसेवी. संताशिवाय काहीच मी बाकी गात नाही, त्याच्यामुळं बंधन असल्यामुळं मी त्याला नकार दिला. मला अनासपुरी दादाचा फोन आलता, आणखी मला त्यांचं नाव येत नाही, पुण्यातलेच आहेत रवींद्र काहीतरी भिडे, दोघा तिघाचे फोन आलते, पण मी म्हणलं मला गायला जमत नाही ते, का तर मला संप्रदायाचं बंधन असल्यामुळं मी येत नाही. घरात आल्यानंतर मी बघितलं घरामध्ये एवढे पुरस्कार आहेत की घर थोडं मोठं बांधावं का असं विचार येतो. एवढे पुरस्कार, काही पुरस्कार गोदावरी त्यांनी पिशव्यामध्ये आता एवढं माळे भरले, कपाट झाले, कपाटाच्या वरती बॉक्स भरपूर. हा कसं वाटतो एवढे पुरस्कार झाले, माऊलीची कृपा. आणि प्रत्येक पुरस्कार घेताना एक वेगळा आनंद होत असेल, परत पुढच्या कामाला उत्साह येत असेल. अगदी अगदी. सगळ्यात महत्वाचे तुम्हाला कोणते वाटतात? कुठले पुरस्कार तुम्हाला हा पुरस्कार किंवा पहिला पुरस्कार किंवा शासनातर्फे किंवा अजून कोणी प्रतिष्ठित कोणी आहे? मला आनंद कुठला झाला की संताचा जे पुरस्कार भेटला ना, त्या ठिकाणी मला जास्त आनंद झाला. मला विठाई जिजाई पुरस्कार भेटला ह्याच्यामध्ये भंडारी डोंगरावर, त्यावेळेला भरपूर आनंद झाला. पुन्हा एकनाथ महाराजाचा मला पैठणमध्ये स्वर मार्तंड पुरस्कार भेटला. अच्छा, त्याचा खूप आनंद झाला. म्हणजे संताचे जे पुरस्कार भेटले त्याच्यामध्ये मला अधिकच आनंद झाला. तुम्ही दीदीचं नाव मी मगासपासून ऑब्झर्व करतोय, काढलं की तुम्ही असं करता, खूप मानता जाता दीदी. हो अगदी. सरस्वती माताच आहे ना, त्या स्वरूपच आहे ते. त्यांच्या गाण्याचं, त्यांच्या आवाजाचं काय तुम्हाला कुठली भावलेली गोष्ट आहे, काय वैशिष्ट्य वाटतं? मला म्हणजे लता दीदीचं ऐकल्यावर तर मला म्हणजे आता ऐकू वाटत नाही, म्हणजे ऐकलं की मला म्हणजे रडायला येतं. पहिलं तर ऐकायचंच भरपूर, पण आता म्हणजे कानावर आवाजच पडला की अंतःकरण भरूनच येतो. प्रचंड निस्सीम प्रेम आहे तुमचं. हो अगदी अगदी. त्यांच्या आवाजावर लता दीदी. खूपच. माझं दर्शन पण ताईचं झालं दीदीचं. हो ना, कराड सरांच्या तिथं दर्शन झालंय तुमचं? MIT ला. हो, भेट झाली तुमची? हो अगदी समोर दर्शन साक्षात. मग आमच्या प्रेक्षकांना कळू द्या काय भेटीमध्ये, कारण तुम्ही ताई त्या दीदी, काय गप्पा काय झाल्या, बोलणं काय झालं? विश्वशांती केंद्राला त्यांना पुरस्कार होता, माऊलीचा पुरस्कार कराड सरांनी दिला. त्यावेळेला मला कराड सरांनी भेट घालून दिली आणि दर्शन झालं. म्हणले आपली मराठवाड्यातली एक मुलगी शेतकऱ्यांची आहे आणि चांगल्यापैकी भजन म्हणते, तर लता दीदीने डोक्यावर हात ठेवून म्हणजे आशीर्वाद भेटला मला. लंगडा ग लंगडा, लंगडा ग लंगडा, देव एका पायाने लंगडा,
लंगडा ग लंगडा लंगडा ग लंगडा देव एका पायाने लंगडा हसा कसा हसा कसा हसा कसा देवाचा देव बाई ठकडा असा कसा देवाचा देव बाई ठकडा लंगडा ग लंगडा लंगडा ग लंगडा देव एका पायाने लंगडा असा कसा असा कसा असा कसा देवाचा देव बाई ठकडा 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 गवळ्या घरी जातो घरी दूध खातो गवळ्या घरी जातो घरी दूध खातो घरी दह्या दुधाचा रमडा घरी दह्या दुधाचा रमडा असा कसा असा कसा असा कसा देवाचा देव बाई ठकडा असा कसा देवाचा देव बाई ठकडा असा कसा देवाचा देव बाई ठकडा वा वा मंडळी, काय कमाल धमाल एपिसोड आहे. एपिसोड संपूच नये असं वाटतं. इतका गोड आवाज, एवढी सात्विकता आवाजामध्ये. आहा, आता एपिसोडच्या शेवटी परत एकदा, आता कसं आहे आमची मागणी वाढत चाललेली आहे, अजून हे गाणं अजून ते गाणं. आता अजून एक माझं प्रचंड आवडतं गाणं, कारण इथं श्रीकृष्ण आहे आणि किसना तुला मी ताकीद करते. एक छोटीशी झलक, नंतर डायरेक्ट तिकडे जाऊ आपण आणि एपिसोडच्या शेवट करू. हा, कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रे. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. गवळा घरी बोबट उठला माट तयाचे फोडू नको रे. रागीट तुझा पिता नंदन मार तयाचा खाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ
आज आम्हाला वेळ दिलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात आणि आमच्या शब्दाला मान देऊन तुम्ही आमची जी जी आवडती गाणी आहेत, प्रेक्षकांची आवडती, ती सगळी गायला, त्याबद्दल मनापासून आभार मानतो. आणि एपिसोडच्या शेवटी धन्यवाद. एकच करू शकतो, तुम्ही माझ्या वयाने मोठ्या आहात आणि ताई आहात आणि इतक्या सुंदर आवाजासमोर मी फक्त एक कलाकार म्हणून मी नतमस्तक होऊ शकतो, पाया पडतो आणि एपिसोड थांबवतो. हरी 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 हरी.